शाळेतल्या मित्रांना कार्यक्रमाची सुरुवात करायची असं मी आता जाहीर करतो आणि लवकरच आता कार्यक्रम सुरू होईल। अवघ्या 5 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर आज आपली शाळा आज आपल्या 2005, 2006 आणि 2007च्या बॅचसाठी पुन्हा एकदा भरलेली आहे। तरी सर्वांनी तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद द्यावा आणि जोरात टाळ्या वाजवून सगळ्यांनी सुरुवात करायची आपल्याला। तर आपण आता सुरुवातीला राष्ट्रगीत घेतोय। राष्ट्रगीतापासून आपण बाकीची कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला जशी अर्चनाने सांगितलीच असेल। तर ठीक आहे, सगळ्यांना विनंती करतो राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचे, जागेवरतीच उभं राहायचे सगळ्यांनी। मी मान्यवरांना म्हणजेच आपल्या शिक्षकांना दीप प्रज्वलनासाठी सांगू इच्छितो। प्रोजेक्टर दिलेला आहे, तर आज आपण जो प्रोजेक्टर आणलेला आहे त्याचंही ओपनिंग करतोय। शिक्षकांच्या हस्तेच तो ओपनिंग करूया आपण। तर सगळ्यांसमोर तो प्रोजेक्टर आहेच, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। यस या मॅम। इकडे बघा, समोर बघा, इकडे बघा, परत एकदा हात लावून समोर बघा, इकडे बघा तसं। आवाज आला का परत? मॅडम इकडे बघा तसं। या ना, हात लावून एक फोटो घ्या। सर इकडे बघा समोर। सर इथे बघा। ओके, थँक्यू। उद्घाटन करायचं आहे त्यांनी, जो आपण आपल्या शाळेला डिजिटल एज्युकेशन म्हणून दिलेला आहे। आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तो इन्स्टॉलेशन करून देऊया शाळेला। माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण तो प्रोजेक्टर दिलेला आहे। आपल्या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशन मधनं ते आज शक्य झालेलं आहे। 2005, 2006 आणि 2007 बघा इकडे, इकडे समोर लक्ष। प्रोजेक्टर गिफ्ट केलेला आहे त्याकरता।
सगळ्यांची स्माईल इकडे समोर लक्ष सगळ्यांचे घे चल. मी माननीय मुख्याध्यापिका नारायणी मेस आणि मेढे सरांना विनंती करेन की आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत शैलेश जगताप साहेब, त्यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. आपले स्कूल कमिटीचे आणि AFKचे ते मेंबर आहेत, त्यांना आज आपण आमंत्रित केलं होतं. त्यांनी देखील मी त्यांना मंचावर बसायची विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी शैलेश जगताप यांनी सन्माननीय मेढे सरांचा सत्कार करायचा आहे. मेढे सरांच्या बाबतीत तर झालं. सर्व विद्यार्थी मेढे सरांच्या अगदी जवळचे, म्हणजे कणखर बाणा आणि पाठीवरती थाप पडणारे सामाजिक ज्ञान आणि कशा आपल्या जगण्याचा आनंद घ्यावा ते त्यांनी खूप अति उत्तम प्रकारे आम्हाला शिकवलं होतं. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी यांनी सोमूश सरांचा सत्कार करायचा आहे. जगताप सर, सोमूश सर आपल्या शाळेत आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, याचं आपण सर्वांनी भाग्य समजायला पाहिजे. त्यांना खूप दीर्घ आयुष्य लाभो. त्यांना मला वाटतं रिटायर होऊन बरेच वर्ष झाले. त्यांचं आरोग्य असंच उत्तम राहावं आम्ही विद्यार्थीच्या हीच त्यांच्या ईश्वराचरणी प्रार्थना करतो. मुख्याध्यापिका नारायणी मिस हे प्रथमतः कुंभरेबाईंचा सत्कार करतील. आज पुन्हा एकदा शाळा भरली की काय असाच एक अनुभव आमच्यासमोर आलेला आहे. अक्षरशः मन गहिवरून गेलेलं आहे शिक्षकांना पाहून, विद्यार्थ्यांना पाहून. त्याचप्रमाणे नारायणी मिस पुढेच थांबायचे. त्यांचा सत्कार गिरीबाईंनी करायचा आहे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्याही आणि सर्वांच्या जवळच्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कधीही मनोबल पडू दिलं नाही. आज एक मुख्याध्यापिका दुसऱ्या मुख्याध्यापिकाचा सत्कार करते. अक्षरशः खूप आनंदाचा दिवस आहे. त्यानंतर गिरीबाईंनी जागेवर थांबायचे. सन्माननीय राऊतबाई यांनी मंचावर यायचे. गिरीबाईंच्या तर्फे त्यांचा सत्कार करता येईल. आपल्या राऊतबाई शिकवायला होत्या, आजही शाळेमध्ये ते शिकवत आहेत. त्यांनी आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी खूप मोटिवेट केलेलं आहे. त्यानंतर कुंभरेबाईंनी मंचावर यायचे. कुंभरेबाईंनी शैलर मिस यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांच्या लाडक्या शिक्षिका शैलर मिस, त्यांनी आम्हाला हसत हसत आणि खूप आजही ते शाळेमध्ये शिकवत आहेत, विद्यार्थ्यांना घडवत आहेत. कसं येऊ दे यामध्ये चल. त्यानंतर आपल्या मोठ्या मामी यांचाही सत्कार कुंभरेबाई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आगे त्याचप्रमाणे मी कुंभरेबाईंना आणि शैलेश जगताप आपले कमिटी मेंबर यांना मी मंचावर बोलवतो. आज आपल्या कार्यक्रमाला अतिथीनगर विभागात आमदारकीच्या आणि
बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण शाळेसाठी त्यांना विनवणी केली होती की आमच्या शाळेसाठी आणि आहेत त्यांच्याही संबंधतेने शाळेसाठी आम्हाला तुम्हाला आमच्यासाठी काही करता येईल का, या विनवणीला त्यांनी मान देऊन प्रमुख पाहुण्यांचं देखील आता आगमन झालेलंच आहे. थोड्याच वेळात ते आपल्या मंचावर प्रकटतील. त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत होईल आणि शिक्षकांचे मनोगत होईल. मी आपल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांना फेट्यासाठी बसवायचं आहे. त्यांना विनंती करतो की ज्या विद्यार्थ्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. मी नावे जाहीर करतो त्यांची. पहिलं नाव आहे रागिनी यादव. त्यांनी प्लीज मंचावरती यावं. माझी विद्यार्थिनी रागिनी यादव. खरंच काय बोलायचं कळत नाहीये. जेव्हा प्रशांतचा मेसेज आला की तुला थोडंसं बोलावं लागेल, तर तयारी करायची अजिबात इच्छा नव्हती, कारण हा सर्व आमचा परिवारच आहे आणि त्यांच्यासाठी बोलायसाठी तयारी करायची कधी वेळच नाही आली. तर उपस्थित असलेले मुख्याध्यापिका आणि प्रमुख पाहुणे आणि सर्व बालमित्र मैत्रिणींना म्हणू का, आपल्यालाही आता बाळं झालेत. तर सगळ्यांना नम्र अभिवादन करून मी थोडंसं मनोगत व्यक्त करते. तर ही शाळा जी आणि शिक्षक आणि मामी वगैरे सगळ्यांनाच एक परिवार म्हणूनच आम्ही नेहमी बघत आलो. आणि या शाळेत मी आले 7वीपासून, पण 7वी ते 10वीचा प्रवासही 3 वर्ष इतका छान गेला आणि एवढं शिकले, एवढं घडवलं ह्या शिक्षकांनी की आज ज्या पदावर आम्ही काम करतो त्यातला अर्धाने सर्व आम्ही श्रेय तुम्हालाच देऊ. तर मी रागिनी यादव आज इथून 10वी पासआउट झाल्यानंतर मी सॉफ्टवेअर टेस्टिंगचा डिप्लोमा करून आता एक इबॉटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर म्हणून काम करते आणि रिसेंटली प्रमोटेड ॲज अ कन्सल्टंट झालेली आहे. आणि 2दा मला ह्याच ऑफिसकडून चायनाला जाण्यासाठी सुद्धा ऑनसाईट मिळालं होतं. तर सांगण्याचा मुद्दा की हे काही एक दिखावा नाही आहे, पण तो आत्मविश्वास, ते धाडस, हे सगळं करण्यासाठी जे हे आलं, बळ आलं, ते ह्या शाळेतूनच मिळालं. कारण आपण मिडल क्लासमधून बिलॉंग करतो आणि कधीच विमानाने प्रवास करेन असं वाटलंही नव्हतं आणि तो आत्मविश्वास घडवला या शाळेने आणि 2दा ऑनसाईट परदेशी जाऊन आले. तर ह्याचं पण सगळं श्रेय मी या शिक्षकांना देईन. तर थँक्यू सो मच की आम्हाला घडवलं आणि आज आम्हाला तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल पण. आणि प्रशांत, अक्षय आणि बाकी सर्व मित्रमैत्रिणी ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज करायसाठी प्रयत्न घेतलेत, श्रम घेतलेत, त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. असेच कनेक्टेड राहू. आणि काय बोलू खरंच कळत नाही आहे, पण एवढंच सांगते की सगळ्यांना थँक्यू की आम्ही जे आत्ता आहोत ते तुमच्यामुळे. थँक्यू. पुढचं नाव आहे रविकांत खुडे. त्याने प्लीज मंचावरती यावं आपलं मनोगत व्यक्त करायला. बोलण्याचा पहिलाच प्रसंग आहे. काही चुकत असेल तर माफ करा सगळ्यांनी.
व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री मेढे सर, सोमवंशी सर, जगताप सर, गिरी मॅडम, नारायणी मॅडम, शेलार मॅडम, कुंभरे मॅडम, राऊत मॅडम, दोन्ही मामी आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, शाळेबद्दल सांगायचं म्हणजे बरंचसं काय आहे. जसं जगताप सर असतील, म्हणजे NCCचे जे संस्कार झालेले आहेत ते जगताप सरांमुळे संस्कार झालेले आहेत आमच्यावरती. आणि बाकीचं म्हणजे असे शब्द निघत नाही आता बोललेला. तरी सगळेजण आले, बऱ्याच दिवसातनं इथं आले, शाळेमध्ये सगळ्यांची भेट झाली, ते पाहून आनंद झाला, शिक्षकांना भेटून आनंद झाला. सगळ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करा एवढीच हे करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिचं नाव आहे स्मिता गजरे. सो त्यांनी प्लीज मंचावरती यावं आणि आपले 2 शब्द शाळेबद्दलचे बोलावेत. सुरुवात कुठून करावी ते सुचत नाही आहे, कारण आता भीती गेली आहे, पण शाळेत आल्यावर परत आता की काय बोलू ते सुचायला तयार नाही आहे. तर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना पहिलं धन्यवाद करते. हे बोलू इच्छिते की आत्ता मी जे घडली आहे, ज्या पोझिशनवर आता आहे, ते सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांना देते. कारण कुठेही गेले तर शाळेचे दिवस कधी विसरत नाही. कॉलेजचे टीचर असतात, त्यांची शिकवण कधीतरी विसरली पण जाते, पण माझे टीचर असे बोलायचे शाळेतले, हे कधी विसरलं जात नाही. तर धन्यवाद. प्रत्येक वेळेस कुठेही गेले तर ती शिस्त मला आठवते. जसं मेढे सरांनी आम्हाला MCCमध्ये प्रत्येक वेळेस जे शिस्त लावायचे, ते आत्ता पण चालण्या बोलण्यात आम्हाला ती शिस्त हसायला हवी. आपल्या मुलाला पण ती आपण शिकवण दिली पाहिजे ही आठवतं. कधी गेलं तर सोमवंशी सरांचे मराठीचे पिरियड आठवायचे, राऊत मॅडमचे विज्ञानाचे तास, हे कसं शिकवायचे. साठे मॅडमची कडक शिस्त, कधी नाव आठवलं की साठे मॅडमचं ते शिस्त आठवायची. जगताप सर, मेढे सर, सोमवंशी सर असे नाव आठवले की परत त्या दिवसामध्ये जाऊन भेटण्याची इच्छा व्हायची. आणि आत्ता ते माझ्या फ्रेंड्समुळं इथं मी येऊ शकले, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. माझ्याबद्दल सांगायचं तर सध्या मी आता IT कॅपजेमिनी कंपनीमध्ये ॲज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करते आहे. आणि हे सगळा बेस माझा ह्या शाळेमुळेच झालेला आहे. तुम्ही माझ्या सगळ्या शिक्षकांचे आशीर्वादामुळे मी करू शकले, त्यामुळे मी धन्यवाद देऊ इच्छिते. थँक्यू. आता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आजचे सन्माननीय राज निकम यांचा सत्कार आपल्या नारायणी मिस मुख्याध्यापिका आणि शैलेश जगताप आणि मी मेढे सरांना करायला सांगतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांना ज्यावेळी आम्ही हे सुचवलं, प्रमुख पाहुण्यांनी आम्हाला जो रिस्पॉन्स दिला त्याकरिता आम्ही त्यांना आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सांगितलं. सुरुवातीला त्यांनी सगळ्या कार्यक्रमाचे रूप जाणून घेतलं की तुम्ही काय करणार आहात, कशा पद्धतीने. ते आपल्या संपूर्ण शिवाजीनगर विभागामध्ये त्यांचा खूप मोठा कार्याचा वाटा आहे. त्याचप्रमाणे शिक्षण मंडळामध्ये त्यांचे खूप भारदस्त काम आहे. त्यांचे चुलते आबा निकम आपल्या पुणे महानगरपालिकेला माजी महापौर राहिलेले आहेत एका काळात. त्यांचेच हे चिरंजीव आहेत. त्यासाठीच आपण त्यांना आणि त्यांची जी भावना आहे, जी शाळेसाठी, चॅरिटेबल ट्रस्टसाठी आणि शिवाजीनगर मतदारसंघात त्यांना काम करण्याची,
ती खूप उज्ज्वल ती आहे. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना सुचवलं की आम्ही शाळेचा गेट टुगेदर करतोय त्याचप्रमाणे, तर ते तुमच्याच ह्याच्यामध्ये ते आमच्या शाळेसाठी तुम्हाला काही करता येईल का, तर त्यांनी मला म्हणले मी निश्चितच तुमच्यासाठी प्रयत्न करीन आणि जे मला पॉसिबल होईल. मी तुम्हाला आश्वासन तर देऊ शकत नाही, परंतु माझ्याकडनं जे काही शक्य होईल ते मी शाळेसाठी नक्कीच विचार करेल. त्यांनी आज शाळेमध्ये आलेलेच, त्यांच्या आपण मान्यवरांचं मतही घेऊया. तसेच आता मी पुढच्या विद्यार्थ्याला आमंत्रित करतो. माझा मित्र अनिकेत जाधव आपल्या शाळेसाठी 2 शब्द सांगेल. सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापिका, आलेले प्रमुख पाहुणे, मंचावरील सर्व इतर शिक्षक आणि जमलेले सर्व माजी विद्यार्थी, या सर्वांना माझा सन्मानपूर्वक जय भीम. मी अनिकेत जाधव 2006 10वी बॅचमधून पासआउट झालो. या शाळेमध्ये मी इयत्ता 5वी पासून शिकलो आणि मंचावरील बऱ्याचशा शिक्षकांशी माझा संबंध आला. आज इथं त्यातल्या त्यात तिकोटे सर नाही आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तिकोटे सरांशी माझा बऱ्याच वेळा त्यांच्याशी संपर्क झाला. बरीचशी कामं तिकोटे सर सिनेटवर निवडून आले होते, त्यामुळं विद्यापीठातली बरीचशी कामं जी काही होती त्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. माझी कामं, माझ्या ओळखीच्या लोकांची, मित्रमंडळींची बऱ्याचशा कामांमध्ये त्यांनी मला मदत केली. मंचावरील ज्या सर्व शिक्षिका आहेत, इतर कर्मचारी वर्ग आहे, या सर्वांनी आमची काळजी ही स्वतःच्या मुलांसारखी घेतली. इथं बसलेल्या सर्व आमच्या मित्रमैत्रिणींवर स्वतःच्या मुलाप्रमाणे संस्कार केले आणि शिक्षक भेटत असतात. शिक्षक तुम्हाला म्हणजे विद्यार्थी दशा ही आपली कधी संपत नाही. शिक्षक भेटत असतात. ते शालेय जीवनापासून तुमच्या कॉलेजमध्ये भेटतात, त्याच्यानंतर तुम्ही जिथं काम करता तिथंही तुम्हाला ट्रेनर असतात. पण शाळेमधलं जे शिक्षण आहे यातून आपलं व्यक्तिमत्व घडतं, माणूस घडतो, एक चांगला नागरिक घडतो. आज मी पाहतोय खूपशी मुलं मस्तीखोर होती, नाव घेणार नाही आता, पण आज ती सगळी मुलं मला एकदम व्यवस्थित आणि जबाबदार दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे इतका उत्साह या मुलांनी दाखवला हा कार्यक्रम करताना. बरेचसे मुलं तर असे आहेत ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन देऊन ते येऊ शकले नाहीत, पण शाळेसाठी जो काही त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, विशेष म्हणजे आमचे मित्र प्रशांत गायकवाड आणि अक्षय डोळस, विद्यार्थिनी ज्या होत्या नम्रता मॅडम, या सर्वांनी इनिशिएटिव्ह घेतला. सगळ्यांची नावं घेत नाही त्याबद्दल क्षमस्व, पण यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतला. आज जवळजवळ 19 वर्षांनी या शाळेत मी आलोय आणि खूप आनंद झाला की बऱ्याच वर्षांनंतर या स्टेजवर मला उभं राहण्याची संधी मिळाली. मी शाळेत असताना पण बरेच वेळा भाषण वगैरे केलेलं आहे आणि आज मला पुन्हा ती संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी 10वी नंतर BCA केलं, त्याच्यानंतर PGDBM केलं फायनान्समध्ये. मी लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये काम करतो, प्रायव्हेट कंपनीमध्ये. रिसेंटली मी LLB कंप्लीट केला. तर आपण सगळे कनेक्टेड राहूया एकमेकांशी. कुणाला काही विविध क्षेत्रात आज आपण सगळे काम करतोय. प्रायव्हेट, कोण सरकारी, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये आज आपले मित्रमंडळी आहेत. हे बघून खूप आनंद झाला. एकमेकांना हेल्प करूया. कुणाला जर काही गरज असेल मदतीची वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ती आपण करूया एकमेकांना. सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा आभार, त्यांनी वेळ दिला. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा. बरेच जणांची वय पण खूप झालेली आहेत, पण तरीही त्यांनी आपल्याला इथं येऊन आपला सर्वांचा शब्दाचा मान राखला. त्याबद्दल खरंच सर्वांतर्फे मी तुमचे आभार मानतो. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार. माननीय जे प्रमुख उपस्थित पाहुणे आहेत, आपले ॲम्युनिशन फॅक्टरी कम्युनिटीचे शैलेश जगताप सर, राज निकम सर, या सर्वांचे देखील आभार. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय भारत.
अतिशय सुंदर बोलला अनिकेत जाधव. अनिकेत जाधवचा जर उल्लेख करायचा झाला आणि जुन्या शिक्षकांना जर आठवण करून द्यायची झाली तर त्याची बहीण आश्लेषा जाधव आपल्या शाळेची 10वीला मला वाटतं खूप चांगल्या मार्काने ती पास झाली होती, शाळेमध्ये टॉप आली होती आपल्या. तर तशाचप्रमाणे त्यांनी आज आपल्या शाळेसाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आत्ता ते सांगितलं देखील. तर मी आता दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव जाहीर करतो. त्याचप्रमाणे मी आता नम्रता शेलार आपली माजी विद्यार्थिनी, ती आपले 2 शब्द व्यक्त करेल. नंतर सगळ्यांना बोलायचंच आहे, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांची नावं मी घेते. पहिल्यांदा तर सगळ्यांना जय भीम आणि सगळ्या माझ्या शिक्षकांना पण नमस्कार. आणि पहिल्यांदा तर मी थँक्यू नक्कीच म्हणेन प्रशांतला, कारण की प्रशांतमुळे या गोष्टी आम्हाला अनुभवायला भेटल्या. कारण की प्रशांतनी जर असा प्रकल्प नसता मांडला तर आम्ही कदाचित इथं आलोही नसतो आणि आम्हाला तेवढा आनंद आणि तेवढी उत्सुकता लागली नसती. त्यामुळे खरंच पहिल्यांदा प्रशांतचं थँक्यू. प्रशांत, अक्षय, सुमित, खरंच खूप थँक्यू त्यांना. आणि मी तर होते, माझं नाव नम्रता रविकांत थोरात, मी नंतरून शेलार, पहिल्यांदा थोरात. तर मी या शाळेत 5वी पासूनच होते. पहिल्यांदा तर 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, ती तर सगळ्यांना माहितीच असणार. तर पहिली तिकडून सुरुवात, मग इकडून सुरुवात. तर इकडून म्हटलं तर मी 5वीला होते त्यावेळेस सगळ्या मॅडम तर होत्या. गिरी मॅडम माझ्या फेवरेट मॅडम होत्या या. ॲक्च्युली मला खूप आवडायच्या आणि मी त्यावेळेसच ठरवलं होतं होणार टीचर तर त्यांच्यासारखी. आणि आज मी ती स्वतः खरंच टीचर आहे. आज आपल्या तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये ती स्वतः टीचर आहे. तर त्या सगळ्यांनी तिचं कौतुक करावं मला असं वाटतं. हो, मी त्यावेळेस खरंच गिरी मॅमचा आदर्श समोर ठेवला. म्हणजे हसत खेळत शिकवणं हा त्यांचा एक मुद्दा होता, तो मी खरंच बाळगलाय माझ्या अंगी. त्यामुळं गिरी मॅम. आणि सेकंड म्हणजे समवंशी सर आणि मेडे सर आणि जगताप सर, विशेष म्हणजे जगताप सर. म्हणजे मला खूप छान वाटायचं सर, मला इतके प्रोत्साहन द्यायचे ना, नाही नम्रता तू तिथपर्यंत पळू शकतेस, तुला नंबर काढायचा आहे ना, तू तिथपर्यंत पळ, काही होत नाही पण पळ. मी भांडून सरांसोबत पहिला नंबर यायचेच रनिंगमध्ये. साबळे सर नाही आहेत आपल्यात, पण साबळे सर आणि जगताप सर त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. आणि मेडे सर म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगायचं. खरंच ते सर नव्हते, ॲक्च्युली ते सगळ्या मुलींचे वडीलच होते. खरंच वडील होते ते. त्यांनी आहे ना कधीच असं तू मुलगी आहेस, तू एक स्टुडंट आहे, तू एक विद्यार्थी आहे, हे असं कधीच त्यांनी संबोधलं नाही. त्यांनी आहे ना, तू एक माझी मुलगी आहे, तू या शाळेची मुलगी आहे, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे, या पद्धतीने मेडे सरांनी मला, मी एकटीच नव्हते या शाळेत, मी, माझी आत्ते बहीण, माझा भाऊ, माझी बहीण, आमची अख्खी फॅमिली या शाळेतून शिकून गेलेली आहे. पण माझ्या मोठ्या बहिणीला पण सरांनी एक मुलगी म्हणूनच ट्रीट केलं होतं. अंजू खरात म्हणून सर, अंजू खरात, रविकांत, रत्नशील थोरात आणि निकिता थोरात, हे माझे बहीण भाऊ. तर मेडे सरांनी खूपच म्हणजे. आणि एक इकॉनॉमिक्सचे सर होते, गायकवाड सर ना, अर्थशास्त्र शिकवायचे ते एक सर. त्या एक सरांनी इतकं समजून घेतलं ना, म्हणजे त्यांनी खरं दाखवलं की शिक्षण काय आहे, आपण शिकलो की पुढे काय करू शकतो, हे खरंच कळत नव्हतं. मी 10वीचं अकॅडमी पूर्ण नाही केलं, मी अर्ध्यातूनच गेले काही कारणांसह. सो त्यानंतर मला खरंच कळालं, ज्यावेळेस मी शाळा सोडली त्यानंतर मला कळालं की खरंच बाहेरचं जग काय आहे. इथे फक्त मजा मस्ती आणि भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, पण त्याच्या पुढचं जे आहे ते तिथे बाहेर गेल्यावर कळालं सर. खरंच ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं की खरंच काय असतं आयुष्य, किंवा काय असते लाईफ, किंवा काय अचीव करायचं असतं, हे त्यापर्यंत कधीच कळलं नाही. साठे मॅडम तर मला रोज वरडायच्या, मी कधीच 2 वेळा नाही मानल्या.
मॅडमला पण खूपच, त्यांनी मला वेण्यांसाठी खूप ओरडलं. आणि ह्या इंग्लिश शिकवायच्या मॅडम, त्यांच्यामुळं पण खूप म्हणजे इतकं जीव तोडून इंग्लिश शिकवायच्या. आज मी एक टीचर आहे बरं का, पण मी खरंच एक सांगते मॅडम, आजकालच्या टीचर आणि आजकालच्या ज्या आम्ही जे प्रोफेशनमध्ये आहे ना, ते खरंच तुमच्यासारखे आम्हाला अजूनही दिसले नाही आहेत, खरंच नाही दिसले. आज फक्त आहे ना, बस पास करायचे मुलाला, दॅट्स इट. आपण इतका पोर्शन संपून टाकायचा आहे, ह्याच्या पुढे त्या मुलाला येऊ नाही येऊ. पण कधी मेडे सरांनी, समोंशी सरांनी आणि इंग्लिश हिंदी मॅम आणि तुम्ही कधीच आम्हाला हा धडा नाही समजला ना तुम्हाला, तुम्ही 10 वेळा वाचा, पण तुम्ही करा, तुम्हाला त्यातून समजेल. पण आज मी स्वतः एक टीचर आहे, आमचे मोठे प्रिन्सिपल वगैरे नाही, तुमचा हा कंप्लीट झाला पाहिजे पोर्शन, मुलांना येऊ नाही येऊ, दॅट्स इट. आम्हाला पुढं लेसन प्लॅन दाखवायचा आहे, तुम्ही इतकं शिकवा बस, जेवढं एक्झामला येणार आहे तेवढं शिकवा. पण तुम्ही आम्हाला ते तसं कधीच केलं नाही. राऊत मॅम गणित शिकवायच्या, गणिताचा माझा 36चा आकडा अजूनही आहे. त्यामुळं गणिताबद्दल जर सांगायचं तर खरंच मला अजूनही गणितामध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण काय करायचं आता, मला गणित नाही आहेत पण ते थोडंफार समजून घ्यायला लागतं. पण खरंच या मॅम लोकांनी, मी खरंच ह्यांना खरंच खूप ॲप्रिशिएट करते की यांच्यामुळं आम्ही इकडं आहोत. आणि मी आज एक प्रोफेशनल टीचर आहे. मी शाळा सोडून झालं, मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, DED केलं, BEd केलं, नेट सेट देते आता सध्या. आणि मी एक गव्हर्मेंट शाळेमध्ये जॉब करते सर, राटणीमध्ये, काळेवाडीमध्ये. त्यामुळं खरंच छान वाटते. आणि हे माझ्या मित्रमैत्रिणींनी पण खूप वेळ दिला आम्हाला, सगळ्यांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. बस खूप बोलले का? खूप छान नम्रताने तिचं व्यक्तिगत मत मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे मी तृप्ती भालेराव हिला विनंती करतो, ती आपले 2 शब्द बोला. बरं, तृप्ती कांबळे. सगळ्यांना जय भीम आणि सगळ्या शिक्षक वर्गाला नमस्कार माझा. ॲक्च्युली जेव्हा हे प्लॅनिंग चालू होतं तेव्हा इतकी एक्साइटमेंट होती, म्हणजे सगळे जुने शिक्षक भेटणार होते, बऱ्याच आठवणी होत्या. आणि जेव्हा मी इथे बसले होते, मला सगळे शिक्षक येताना दिसले, लिटरली मला खूप भरून आलं की हेच ते शिक्षक आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं आहे. एक आयुष्य कसं जगायचं किंवा त्याच्यामध्ये जर प्रोफेशनल लाईफ असेल तर त्या दृष्टीने तुम्ही कसं असायला हवं हे खऱ्या अर्थानं मला कळलं. आणि मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. सॉरी, माझं नाव तृप्ती आणि सध्या मी एक कला शिक्षक आहे. आणि याच्या आधी मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मी ॲज अ व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम केलं 3 वर्ष, BSc ॲनिमेशन डिपार्टमेंट. आणि आता मी पोदार इंटरनॅशनल स्कूलला ॲज अ आर्ट अँड क्राफ्ट टीचर आहे. आणि थँक्यू. पण ह्याच्या मागची जी खरी स्टोरी आहे ती स्कूलमधून सुरू होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम्स, राईट? तुमच्यापैकी किती जणांनी एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम दिली आहे? वाव, व्हेरी गुड. ओके, तर मी ती दिली 7वीमध्ये होते. आय एम रिअली मिसिंग रायबोले सर हिअर. तेव्हा मी ती एक्झाम दिली, पण मला त्याचं इतकं महत्त्व माहीत नव्हतं. आणि 8वीमध्ये राऊत मॅडम ॲज अ वर्ग शिक्षक म्हणून तिथे आल्या आणि आपलं एक असं सेशन घेतलं की प्रत्येकाने आपापल्यामध्ये जे गुण आहेत किंवा काही जी क्वालिटी असेल ती शेअर करायची. तर तेव्हा मी म्हटलं की एलिमेंटरी मी दिली आहे पण इंटरमिजिएट द्यायची इतकी इच्छा नाही आहे, असं होतं म्हणजे स्कूल ह्याच्यामध्ये. तर मॅमने मला सांगितलं की अगं तू दे, त्याचा पुढे खूप यूज होईल. आणि मग मी ती दिली. आणि जेव्हा मी 10th पास आउट झाले मॅम, तेव्हा मला कळलं, म्हणजे तिथे पहिली डिमांड त्यांनी हीच केली की एलिमेंटरी इंटरमिजिएट सर्टिफिकेट आहे का. तेव्हा मला त्याचं महत्त्व कळलं. आणि आर्ट फील्डमध्ये सगळं एज्युकेशनसाठी पहिला बेस एलिमेंटरी एक्झाम होता आणि तो मी केला. आणि खरंच मी तुमची खूप आभारी आहे, सगळ्याच शिक्षकांची खूप आभारी आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो की मराठी शाळेमध्ये शिकून आज आपल्यामध्ये बरेच विद्यार्थी असे बसलेत जे इंग्लिश दे टॉक रिअली व्हेरी वेल आणि ते त्या हुद्द्यावर काम करत आहेत. सो मला अभिमान आहे की मी ह्या शाळेमधून शिकून मोठी झाली आणि आम्ही त्या लेवलला आज काम करतो आहे. आणि हे सगळं श्रेय माझ्या सगळ्या शिक्षकांचं आहे. समोंशी सरांबद्दल पण मला एक आठवण शेअर करायची आहे.
10वीमध्ये असताना आपण टीचर्स डे करायचो. सगळे 10वीचे स्टुडंट्स दुसऱ्या लोअर ग्रेड्सला शिकवायचे. तर तेव्हा मी साडी वगैरे आम्ही एवढं काही कॅरी करता येत नव्हतं. आणि सरांनी आम्हाला सांगितलं की अरे हे असं काय चालतं आहे, काहीच कॉन्फिडन्स नाही आहे, असं काही शिकवतं आहे, असं मस्त तुम्ही बी कॉन्फिडेंट आणि असं शिकवलं पाहिजे, तसं शिकवलं पाहिजे. सर आज मला त्याचा खूप उपयोग होतो. जेव्हा मी शिक्षक म्हणून मुलांसमोर उभी असते तेव्हा मला खरंच त्या गोष्टीचा खूप उपयोग होतो. थँक्यू सो मच सर. आणि बस माझे एवढे 4 शब्द बोलून मी माझं मनोगत संपवते. एक छोटंसं शेर मी सादर करते. थँक्यू. ओके, हे सगळ्या गुरुजन वर्गांसाठी आणि स्पेशली मी मामींना पण थँक्यू बोलते. त्यांनी इतका सपोर्ट केला आहे, म्हणजे गॅदरिंग असेल काहीही असेल ते दरवेळेस आमच्यासोबत, म्हणजे अगदी खूप जवळची मैत्रीणच म्हणायला पाहिजे तसा त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. आय एम रिअली व्हेरी थँकफुल फॉर ऑल ऑफ यू. तर एक शेर आहे आपल्या सगळ्या टीचर्ससाठी. आपसे ही सीखा आपसे ही जाना, आपको ही बस हमने गुरु है माना. आपसे ही सीखा आपसे ही जाना, आपको ही बस हमने गुरु है माना. सीखा है सब कुछ बस आपसे हमने, शिक्षा का मतलब बस आपसे ही जाना. शिक्षा का मतलब बस आपसे ही जाना. आणि एक शेर आपण स्कूलमध्ये आलो आहे म्हणून. शब्द नहीं है पर कोई अफसाना लिखना चाहती हूँ. शब्द नहीं है पर कोई अफसाना लिखना चाहती हूँ. मैं टूटे हुए सुरों में नया तराना लिखना चाहती हूँ. गुज़र गया जो बचपन स्कूल की मौज मस्ती में, गुज़र गया जो बचपन स्कूल की मौज मस्ती में, यारों संग गुजरा मैं वो ज़माना आज फिर दोहराना चाहती हूँ, आज फिर दोहराना चाहती हूँ. थैंक यू सो मच सर. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. आला. सर्व मंचावर उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षिका सगळ्यांना माझा नमस्कार. ॲक्च्युली हे माझी शिक्षक नसून हे सगळे माझे शिक्षक आहेत. आणि ॲक्च्युली मला असं वाटतंय की आज एक वक्तृत्व स्पर्धा चालू आहे. ते दिवसांमध्ये आम्ही परत एकदा गेलो आहे. सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप छान छान बोललं आहे. मी एक छोटासा माझा एक किस्सा शेअर करते. माझी आठवण जी मी ह्या शिक्षणांमध्ये, म्हणजे जे मी माझ्या पुढच्या माझ्या मुलांना किंवा मी शेअर करत असते, मी ह्या शाळेतून काय घेतलं काय कसं. मला ना पहिलं माझं नाव चैत्राली हे लिहायला माझ्या आईने शिकवलं. शाळेत जायचे यायचे च त्र ल थोडंसं अवघड होतं. ते पाटीवर लिहिलं. वडिलांची वाट पाहत बसले, येणार मी दाखवणार. मी जेव्हा 5वी अ मध्ये गेले, त्या शाळेतून ह्या शाळेमध्ये आले, तेव्हा माझं चैत्राली जे इंग्लिशमधलं नाव आहे ते मला नारायणी बाईंनी शिकवलं. मी बाईच म्हणेल, मी मॅडम म्हणून लांब नाही करणार. आम्हाला बाई म्हणून खूप क्लोज आहात तुम्ही. नारायणी बाईंनी मला पहिल्यांदा ते नाव शिकवलं. मी आजही माझ्या मुलाला सांगत असते, हे बघ, हे मी जे शिकली आहे ना, हे लिहायला स्पेलिंग हे आम्हाला पहिलं 4थीपर्यंत तर काहीच नव्हतं मराठी मीडियम असल्यामुळे. मग ABCD सुरुवातच 5वी अ पासून झाली. बाकी तर सगळे शिक्षक, सगळ्या शिक्षकांबद्दल भरपूर साऱ्या आठवणी आहेत. सगळे एक एक किस्से आहेत. सगळं मिस करतो आम्ही. आता 18 वर्ष झाली आहेत. खूप मोठा म्हणजे सगळेजण आपल्या करिअरमध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये सगळेच स्थिरावलेत. पुढे आता एकच इच्छा आहे. पहिलं तर थँक्यू, खूप मोठा थँक्यू सोशल मीडियाला. त्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आलो आहे. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट झालेत, सगळ्यांना भेटतोय. आणि बस बाकी काय असं काही ठरवून आले नाही आहे. सगळ्या शिक्षकांसाठी मी परत एकदा, म्हणजे आम्ही चेंज झालो आहे पण तुम्ही सगळे आहेत तसेच आहात. खूप छान वाटतंय आम्हाला. थँक्यू सो मच परत एकदा. आणि प्लीज असेच आमच्यासोबत कायम राहा, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आम्हाला सतत आठवत राहा.
थँक्यू सो मच. ताऱ्यांप्रमाणे लुकलुकणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो आणि लहानपणीपासून जे संस्कार शिक्षकांनी आमच्यामध्ये रुजू केले ते अजूनही आमच्यामध्ये तसेच नसानसामध्ये जिवंत आहेत असं आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला. प्रथम त्यांना वंदन. याआधी खूप भाषण वगैरे शाळेमध्ये केले. मला आता स्मरण आहे रेणाविकर मॅडम, देवस्थळी मॅडम. कधीही शाळा अंतर्गत जेव्हा काही स्पर्धा वगैरे व्हायच्या पहिलं नाव दीपाली जोशी आणि स्वाती कांबळे असायचं. आम्ही खूप सारे बक्षिसं पण मिळवली, पण त्यांनी जो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये दिला ना, जो सगळ्यांसमोर थांबून बोलण्याचा, शब्दोच्चार करण्याचा, तो आम्ही खूप मिस करतो आता. आणि प्रथमतः तर शिक्षक याला व्याख्या नाही आहे, खरंच व्याख्या नाही आहे. शिक्षकांची व्याख्या किंवा शिक्षकांचं डेफिनेशन आम्ही कोणीच नाही करू शकत कधी, कारण की तुम्ही आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात. आईवडिलांनी तर जन्म दिला, पण शिक्षक ही अशी आपल्यामध्ये संस्कार त्यांनी जे घडवले ते आजन्म ते आमच्यासोबत राहणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. आणि खूप सगळ्या शिक्षकांना आम्ही आता इथे मिस करतोय. देवस्थळी मॅडम, रेणाविकर मॅडम, घुटाल मॅडम, त्यांनी सगळ्यांनी घडवण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतली आमच्यामध्ये. आणि एकदा मी 5वी अ मध्ये, मी 10वी अ मध्ये शिकत होते, पण 5वी अ मध्ये असताना रेणाविकर मॅडमनी मला विचारलं व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. तेव्हा मी काय असं कल्पना केलीच नव्हती की मोठे होऊन आपल्याला काय बनायचं आहे. तेव्हा मग जस्ट मी असंच आन्सर दिलं, मॅडम आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर. पण आज मला अभिमानाने सांगावं वाटतं माझ्या शाळेला, माझ्या शिक्षकांना, मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वर्क करते सायवेज कंपनीमध्ये. ॲज अ सिनियर टेक्निकल लीड म्हणून आहे. खूप प्रवास झाले, देशांतर्गत झाले, देशाच्या बाहेर झाले, पण शिक्षकांची व्याख्या मला कुठेच नाही मिळाली. आणि कुठल्या शब्दकोशामध्ये, कोणत्याही डिक्शनरीमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप तुमचे ऋणी आहोत. वर्षानुवर्ष आमच्याबरोबर असेच राहा. आणि राऊत मॅडम, नारायण मॅडम, शेलार मॅडम वगैरे, सोनाली कांबळे मी तिची बहीण आहे. तिने सांगितले माझ्या मॅडमला तू जाऊन आधी नमस्कार बोला. परत समोंशी सर झाले, मेडे सर झाले, जगताप सर झाले, सगळ्यांनीच, सगळ्या शिक्षकांनी आम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली. आज आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. रोहित आढाव आपलं मनोगत व्यक्त करतील 2 शब्द. धन्यवाद. मंचावर उपस्थित माझे सर्व गुरुजन आणि माझे मित्रमैत्रिणी, मनोगत काय व्यक्त करावंच समजत नाही आहे, कारण आठवणी भरपूर आहेत. सर्वात प्रथम सांगायचं म्हटलं की 20 वर्ष कधी होऊन गेले हे कळलंच नाही. ज्यावेळेस ग्रुपवर पोरांचं तयार सुरुवात झाली की आपल्याला गेट टुगेदर करायचं, म्हणलं यार कोण तयार होईल, काय करायचं हे जाऊन दे म्हणलं, आपल्याला शक्य पण होणार नाही आहे. पण जसं जसं पोरं जमा होत गेली आणि त्यांच्या भावना जशा व्यक्त होत गेल्या, ते जरा चांगलं वाटलं. किंवा शाळेसाठी एवढं करायचं, त्यांनी तयारी दाखवली, मग सगळ्यांचा उत्साह वाढत गेला. आणि शाळेबद्दल बोलायचं झालं तर आठवणी खूप आहेत की शाळेमध्ये कधी असं विद्यार्थ्यासारखं आम्हाला समजच नाही. आमचे मुलगा आहे असंच सगळं समजलं. घडवलं तर आहे, पण बिघडू दिलं नाही. बिघडू दिलं नाही याच्यासाठी की 9वीला आम्ही नापास झालो होतो आणि काय करावं असं वाटत नव्हतं. पण रेणाविकर मॅडम आणि पाटील मॅडम त्यांनी आम्हाला खूप उभारी दिली की बाबा ठीक आहे, झालं ते झालं, आता पुढचं. जे एक पूर्ण ध्येय नव्हतं असं होतं की काय करावं सुचत नव्हतं. सगळे मित्रमंडळी पुढच्या वर्गात गेले, आम्ही तसंच येते. पण त्यांनी खूप तयारी केली आणि कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की जे 9वीलाही चांगले मार्क मिळाले आणि 10वीलाही मिळाले. त्यामुळं घडवलं तर आहे, पण बिघडू दिलं नाही.
की जे एक उमेद गेली होती की बाबा काय होईल ते त्यांनी सावरलं आम्हाला. आणि सुरुवात 5वीची सांगायची झाली तर कुंभरे मॅडम, ज्या आमच्या कुंभरेबाई त्या सगळ्यात पहिल्या वर्ग शिक्षिका होत्या, ज्यांनी खूप लक्ष दिलं. माझ्या थोडा फिजिकल प्रॉब्लेम होता, त्यांनी स्वतः मुलासारखं की बाबा ठीक आहे तुझा हा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरच्यांशी बोलले की बाबा काय करता येईल किंवा काय. आणि सांगायचं याच्यासाठी की असे शिक्षक आम्हाला पुढच्या जीवनात भेटले नाही. त्यावेळेस तर शिक्षकांचं तेवढं महत्त्व कळत नव्हतं, आम्हाला समजून सांगायचे. त्यावेळेस आमचं कसं जाऊ दे रे काय बोलतात, नंतर ना कळलं की बाबा ते बोलत होते ते आमच्या भल्यासाठी होतं. नंतरच्या आयुष्यात तसे कोणी भेटलं नाही. सर्व शिक्षकांनी तेवढं मनापासून प्रेम केलं, लक्ष दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये. इवन काही ह्याच्यात रेणवेकर मॅडम तर अक्षरशः आमच्या आईसारख्या. ज्यावेळेस 6 माहीचा निकाल असायचा त्यावेळेस माझ्या आजीला सांगितलं होतं. समजा मित्र होता एक अनेश डुलगज, मला म्हणत होते डुलगजची संगत सोड, त्याच्यासोबत राहू नको. म्हणजे इतकं लक्ष आणि व्यवस्थित. त्यांना माहिती होती की बाबा हा काय आणि काय करतोय. शिंपीबाई नाही आहेत, त्यांनी खूप मदत केली. सर्वांनी खूप सहकार्य केलं, ज्याचं कधी भान नव्हतं. पण ज्यावेळेस हे असं ठरलं की बाबा आता गेट टुगेदर करायचं आणि जुन्या आठवणी यायला लागल्या, त्यावेळेस कळलं की नकळत शाळेने किती दिलेलं आहे, जे आम्ही कधी विचारच केला नव्हता. त्यावेळेस त्या वयात काय वेळेस 10वी नंतरनं पण तुम्हाला लागणार आहे. मला मध्ये माझं लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी यायचं होतं तर मामाला सांगितलं, मला लय वेळ लागणार नाही, नंबर पाठ आहे ना अजून पाठ आहे. हो पाटीलबाईंची शिस्त. आणि आज रेणवेकरबाईंची खूप आठवण येते. खूप मारायच्या, ओरडायच्या, भरपूर शिस्त लावायचा प्रयत्न करायचा. वाटलं होतं की नंतर कधी भेटलं तर सांगेल बाई तुमचं सगळं बरोबर होतं, तुमची शिस्त आहे अजून लक्षात आहे खूप. आणि एकच सांगेल, मराठीमध्ये तेवढं बोलतोय म्हणून सगळ्यात प्रथम रेणवेकर बाईंचीच माफी मागेल की बाई काही चुकलं असेल तर माफ करा. सवय तेवढी नाही आहे पण भावना तेवढ्या होत्या की सांगणं एक वाटलं गरजेचं. धन्यवाद. कोमल मोहिते ताई बोला. काय बोलू ते समजत नाहीये. मी कोमल मोहिते, आता सध्या इन्फोसिसमध्ये ॲज अ TL म्हणून काम करते. सांगायच्या शाळेच्या आठवणी खूप आहे, पण सगळ्यात आधी सोमवंशी सरांना थँक्यू बोले. आजही ह्या स्टेजवर येण्याचं धाडस जे आहे ते त्यांनी दिलं. अनेक वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा यामध्ये त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कोणाशी कसं बोलताना आय कॉन्टॅक्ट तुमचं काय पाहिजे, कुठे तुम्ही थांबलं पाहिजे, कुठे तुम्ही परत सुरुवात केली पाहिजे, आवाजाचा चढ उतार कसा असला पाहिजे हे त्यांनी शिकवलं. थँक्यू सर. तसेच माझ्या बाकी सर्व शिक्षकांना आणि सरांना आणि बाईंनासुद्धा खरंच धन्यवाद. जसं आपले मित्रमैत्रिणी म्हटले, कोणालाही विश्वास बसत नाही की आम्ही एका सरकारी मराठी माध्यमातून शिकलो आहे. म्हणजे आज आम्ही कुठेही सांगितलं की आम्ही मराठी स्कूलमध्ये होतो, थोडं भरून आलं म्हणून थोडा आवाज हे होतो आहे. आज एवढ्या वर्षानंतर 18 वर्षानंतर बोलताना भीती वाटते. तुम्हीच आम्हाला घडवलं आणि म्हणजे आता ते सगळं सांगताना असं मन भरून आलं आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जगताप सरांना पण धन्यवाद. मी ही गोष्ट कदाचित माझ्या कोणालाच माहिती नसेल, पण मला 10वी नंतर सायन्स करायचं होतं आणि असंच फॉर्म भरून आम्ही चाललो होतो, माझी आई आणि मी मार्केटमध्ये चाललो होतो. जगताप सर इथे PT तासासाठी होते मैदानात आणि त्यांनी आईला सांगितलं की हिला सायन्स नका घेऊ, हिला कॉमर्स करू द्या. आणि त्यांच्यामुळे मी कॉमर्स करून आज अकाउंट्समध्ये एक चांगलं करिअर करते आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सगळ्या शिक्षकांना धन्यवाद. मामी तुम्हालाही.
धन्यवाद कोमल. माझे विद्यार्थ्यांपैकी अजून कोणाला बोलायचं आहे? कोणी राहिलंय बोलायचं ज्याला संधी मिळालेली नाही, जो बोलू इच्छितो? आपला माझे विद्यार्थी वसीम शेख आपल्या समोर 2 शब्द सादर करेल. हॅलो एव्हरीवन. माझी मराठी खूप चांगली नाही आहे पहिल्यापासून, तर मी जवळ आता आपल्या घरातून निघत होतो आज. माझी हिंदी में बोलूँ, इफ ओके फॉर यू? जब मैं अपने घर से निकल रहा था तो मेरी वाइफ इतनी एक्साइटेड थी कि मुझे भी आना है. आपके जो 18 साल बाद आप अपने इनसे मिल रहे हो, मेरा बच्चा लिटरली मुझे छोड़ नहीं रहा था कि फादर अब्बा मैं आपके साथ आऊँगा, मुझे पता नहीं. तो मैंने उसको मना के उलझा के भाई नहीं मैं जाके आता हूँ, मेरे सब फ्रेंड्स हैं, आपका काम नहीं है तो मैं जाके मिल के आता हूँ. आई विल लेट यू नो कि क्या होता है क्या नहीं. तो फ्रेंड्स बात ये है कि ये जो भी हम अभी आज के जनरेशन में हम खड़े आपके सामने, तो घड़ाने वाले टीचर आपके सामने बैठे हैं. तो आई रिस्पेक्टली मैं आप सबको थैंक्स बोलना चाहूँगा कि आज के लाइफ में जो हम खड़े हैं, जो स्टेज पे हम लोग हैं, तो एज अ मुस्लिम मेरा मराठी पहले से अच्छा नहीं था, बट शेलार मैम, कदम मैम, इन्होंने काफ़ी हेल्प की थी मुझे. तो जैसे सब लोगों ने बोला कि हमको जब कोई कंपनी में हम जाते थे तो डिस्कशन होता था, आप कहाँ पढ़े, ये कॉन्वेंट में पढ़ा हुआ है, यहाँ पढ़ा हुआ है, तो आप कौन से स्कूल में? तो हमको एक मराठी मीडियम बोलता आंब्याची शाळा में आप पढ़े हुए, पर लगते नहीं कि जो अब हम बोलते हैं, इंग्लिश बोलते हैं, जो इन्होंने हमको टीच किया है, तो वो काफ़ी हमारे लाइफ में बहुत उसका इफेक्ट पड़ा हुआ है. कभी कभी लगता है कि सब छोड़ दें, स्कूल से फिर ज्वाइन कर लो, पर अभी जो लाइफ में आगे बढ़े हैं, मेरी शादी भी हो गई मैडम, एक लड़का एक लड़की भी है. और मेरा पर्सनल व्यू बोलना चाहता हूँ कि शेलार मैम और कदम मैम और साबड़े सर, इन्होंने इतना हेल्प किया मुझे मेरी लाइफ में. साबड़े सर को तो मैं कभी भूलूंगा नहीं. कोई भी पर्यावरण का काम रहेगा, शेख तू चल पहले, प्रशांत, निखिल, हमारा टीम का घंटा बजी की गाने का गण गण मन, फिर वंदे मातरम, सब A to Z. तो ये चीज़ें ना याद आती ना, कभी रोना आता है कभी लिटरली. तो मैंने कुछ डिसाइड नहीं किया क्या बोलना है क्या नहीं, मैं जस्ट आके रैंडमली बोल रहा हूँ. इवन प्रशांत को पता है कि ग्रुप में जिसका था उन्होंने नाम दिया, मैंने तो नाम भी दिया नहीं था, बट मुझे लगा कि आई से थैंक्स टू माई टीचर्स. मेडे सर हो गए, इनका डिसिप्लिन, फिर साबड़े सर तो एक यूनिक ही आदमी थे, और शेलार मैम थैंक्स टू यू, कदम मैम अब वो अवेलेबल नहीं है, बाकी मैम को भी थैंक्स बोलना चाहूँगा, और मामी मामा जो इन्होंने हेल्प किया, और जो भी मान्यवर है, थैंक्स टू एवरीवन. और मेरे बारे में बोलना चाहूँगा तो मैंने एज अ लॉजिस्टिक इसमें काम किया. फर्स्ट मैंने ज्वाइन किया था कॉल सेंटर 3 साल के लिए. आफ्टर माई ग्रेजुएशन आई ज्वाइन फेडेक्स कंपनी. उसके बाद आई जॉइन DTDC कंपनी एज अ एरिया ऑपरेशन मैनेजर. फिर मैंने स्पॉटन में काम किया एज ऑपरेशन मैनेजर. तो 10 साल का ये जॉब मैंने करने के बाद इन लॉकडाउन जब सबका जॉब चला गया, आई गॉट अपॉर्चुनिटी. मैंने कुछ IT कंपनी से कांटेक्ट किया, तो नाउ आई एज अ वेंडर वर्किंग विद IT कंपनी IBM एंड रेड हैट. तो इनको मैं लैपटॉप सप्लाई करता हूँ, इनका सर्वर का काम करता हूँ, एयरवेल मेंटेनेंस करता हूँ मैं. तो नाउ आई एम एज अ बिजनेसमैन मैं काम कर रहा हूँ, जॉब नहीं कर रहा हूँ. 10 साल जॉब किया, बहुत मेहनत किया. तो थैंक्स टू ऑल जो आपने सपोर्ट दिया, जो आपने सिखाया, वो फ्यूचर में आपको काम आया. थैंक यू सो मच गाइस. सगळ्यात महत्त्वाचं ज्याचं नियोजन होतं, ज्याचं डोकं होतं, ह्या सगळं कार्यक्रम कसा घडवून आणायचा, तर मी प्रशांतला त्याचं मनोगत व्यक्त करायला बोलवणार आहे. आणि प्रशांतचे 2 शब्द नसतील हे नक्कीच मी सांगेल. पानभर लिहून आणलंय त्यांनी, त्यामुळे अक्षरशः मन गहिवरून आलेले. एवढ्या दिवसातून मला आज शाळेसाठी बोलायसाठी संधी मिळाली. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी लोकांशी जोडलेलोच असतो. माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आज काम करतोय, आणि स्वतःच्या साईटसुद्धा आहेत, आणि मी एका कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जॉब करतो. तर या सगळ्यांचं श्रेय म्हणजे आम्ही सुरुवातीला बिल्डिंगचं स्ट्रक्चर बांधताना सुरुवातीला आम्ही पाया उभारणी करतो, तेव्हा बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं होतं. तसंच माझं स्ट्रक्चर आणि माझं पाया भरणी हे माझं बॉर्न अँड बॉटम, हे माझं एज्युकेशन, इथे बसलेले सर्वांचा खारीचा वाटा. मी या सगळ्यांना क्रेडिट देऊ इच्छितो की यांनी एका दगडाच्या मूर्तीला बनवलेलं आहे. निवळ एक आपल्या शाळेमध्ये आणि आपण जिथं वाढलो त्या एरियामध्ये त्या काळात
तू शाळेत जा, घरी बसू नको पण शाळेत जा, असे विद्यार्थी इथं यायचे शिक्षणासाठी. परंतु इथं जे बसलेले लोक आहेत त्यांनी स्वतःचं कॅलिबर वापरून त्यांना घडवलेलं आहे. सातत्याने आत्ता विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सांगितलं इथं की आम्ही कशा पद्धतीने शाळा शिकलो. मला पुन्हा ती गोष्ट बोलायची नाही आहे, परंतु मी माझ्या सुरुवातीच्या माध्यमातून बोलतो की माझे सर्व आदरणीय गुरुवर्णीय मित्र यांच्यासाठी मी 2 शब्द बोलणारच आहे. परंतु लिहिलेल्या गोष्टींपेक्षा आपण या शाळेमध्ये काय अनुभवला, आपल्या लाईफमध्ये आत्ता आपण काय आहोत, कुणामुळे आहोत, माझ्या सर्व शिक्षकांसाठी मी पुन्हा एकदा तेच सांगू इच्छितो की इथे बसलेल्या प्रत्येक डिसिप्लिन असू दे, जगताप सरांकडनं असू देत, त्याच्यानंतरनं आपल्या शाळेमध्ये ज्या कदम मिस होत्या त्या आत्ता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नाही शकल्या. मी त्यांना संपर्क केला, त्यांनी मला त्या संपर्काच्या माध्यमातून सांगितलं देखील की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. परंतु मी खूप मिस करेल तुम्हा लोकांना आणि आम्ही सगळेही त्यांना खूप मिस करतो. म्हणजे त्या कदम मिस की इथं सगळ्यांना माहिती आहे की त्यांना आपल्या शाळेतनं रिटायर होऊन झाले तर जवळपास 4-5 वर्ष झाले असतील, साधारण 2च वर्ष झाले. तर त्यांनाही भेटायची संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. कारण की त्यांनी माझ्या जीवनामध्ये परत ह्या सर्व शिक्षकांनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून असू देत, NCCच्या माध्यमातून असू देत किंवा सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत असू देत, तर त्यांनी मला जातीनं लक्ष घातलं का. तर आम्ही जे काही विद्यार्थी होतो त्यांना माहिती होतं हे करणारे विद्यार्थी आहेत, ह्यांना मोटिवेट करा, ह्यांना सपोर्ट करा. तर निश्चितच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे आज आम्ही हे सगळं शक्य करू शकलो. मी माझ्या सर्व वर्ग मित्रांचं, शाळेतल्या सर्व मित्रांचं की हा कार्यक्रम होतोय तो ह्या सर्वांमुळे होतोय. इथं इव्हन कुणालाही इंडिव्हिज्युअल नाही, जेणेकरून मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आपण ही कल्पना आणली आणि ती आज सातत्यात उतरवली, जेणेकरून आपलं सोशल मीडियावरती कम्युनिकेशन झालं. तर त्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून सगळेजण जोडून आलो, एक तारीख ठरली, त्याप्रमाणे आम्ही शिंदे मॅडमला भेटायला आलो. त्यांनी आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद दिला की तुम्ही करताय प्रशांत, चांगली गोष्ट आहे, माझ्याकडनं काय मदत हवी. आम्ही शिक्षकांना विचारलं, त्यांनाही विचारलं. आम्ही आधी कल्पना घेऊन आलो होतो की जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला काही 2 पैसे मदत करता आली तर. आत्ता म्हणलं आता तशी काही परिस्थिती नाही आहे. शाळेसाठी तुम्ही काय देऊ शकता, मला शाळेसाठी 1 रुपयाही नको, पण तुम्ही आज या गोष्टी करू शकता का. पण त्यांनी डिजिटल एज्युकेशनचं माध्यम आम्हाला सांगितलं आणि आम्ही तो आज सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून प्रोजेक्टर शाळेला आपण दिलेला आहे. आणि मला अत्यंत आनंद होतो की तो आज चांगल्या माध्यमातून आपल्यासाठी यूज होईल. आणि इथून पुढं आम्ही आज येत्या मंगळवारीच परत भेटू आणि तो इन्स्टॉल करून प्रॉपर देऊया त्यांना. काही कारणास्तव तो आज इन्स्टॉलेशनवाला आला नाही. तर मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर अक्षय डोळस हे 2 शब्द व्यक्त कर. नमस्कार. मी काय जास्त ठरवून नाही आलो की काय बोलायचं काय नाही, पण असं एक बोलेल की जगताप सर आम्हाला 8वी आणि 9वीमध्ये NCCला आम्हाला 2 वर्ष ते आम्हाला ते कॅम्पला घेऊन गेले. 10 दिवस आम्ही पूर्ण त्यांच्या सानिध्यात होतो. 10 दिवस किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, कसं वागायचं सरांनी आम्हाला पूर्ण शिकवलं. सर असतात आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सध्या. पण बस एवढंच बोलेल. थँक्यू. आपल्या आता विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थिनीचं तुम्हाला इंट्रोड्युसिंग करून देतो, जी आपल्या बॅचला नव्हती परंतु आपल्या अलीकडच्या बॅचमध्ये 9वीला होती जेव्हा आपण सगळेजण 10वीला होतो. तर आज ती अँकरर म्हणून प्रोफेशनल आहे. ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माझी तिची ओळख झाली. आपल्या शाळेतच होती ती. चैत्राली अग्रवाल म्हणून आज आहे ती. तर ती आपल्या शाळेसाठी आणि सर्वांसाठी 2 शब्द बोलू इच्छिते आणि ती आपल्या कार्यक्रमाला ॲज अ अँकरर म्हणून आज आपल्या सगळ्यांसाठी उपस्थित राहिली. तर तिचं सर्वांनी कौतुक करावं असं मला वाटतं. नमस्कार, सुस्वागतम. मी आता परत चालू करते सगळं. नमस्कार, सुस्वागतम. माननीय अतिथीवर्ग, शिक्षक, माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी वर्ग, तुम्हा सर्वांचं मी अँकर चैत्राली अग्रवाल सहर्ष असं स्वागत करीत आहे अभूतपूर्व विद्यार्थी मेळाव्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
2005, 2006 आणि 2007 या बॅचनी अतिउत्तम हे जो थॉट होता सगळ्यांच्याच डोक्यात होता, बट तो साकार केला आणि इथे सगळेजण उपस्थित आहे. या उपस्थित प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी झाल्या पाहिजेत, कारण की बरेच जसे गोव्याचे प्लॅन होतात तसे सगळ्यांचे प्लॅन होतात, बट साकारात कोणीच नाही. बट तुम्ही सगळे आलात, ती जास्त मोठी गोष्ट आहे. अशी पाखरी येती आणि स्मृती ठेवणी जाती, 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती. या कवितेत सांगितल्याप्रमाणेच अगदीच म्हणजे आपण जे जीवन जगतो 4 दिवसाचं, त्या 4 दिवसातले 2 दिवस आपण जवळपास 2 दिवस आपण आपल्या शाळेत घालवलेले असतात आणि त्या शाळेतल्या त्या आठवणी, त्या रंगीत आठवणी म्हणू शकतो मी, ज्या कधीच धुसर होत नाहीत. तर ह्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण तब्बल 18 ते 20 वर्षांनी सगळे इथे आलेलो आहोत. एकदा परत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आता त्या आठवणींना उजाळा देऊया. आठवतीये का ती धमाल मस्ती गोंगाट. हे होतं की शिक्षकांचं प्रोत्साहन आपल्याला खूप होतं. प्रत्येका शिक्षकाचं मी नाव घेणारच नाही, कारण की माझ्याकरता तो एक प्रत्येक विषयाचा असो, त्यांनी विषय शिकवण्याबरोबर वेगळा विषय शिकवला, ते म्हणजे माणुसकी. तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे? तुम्हाला चांगला माणूस व्हायचं आहे. मेढे सर, सोमवंशी सर, तोकलवाड सर, साबळे सर जे आपल्यात नाही आहेत, आणि साठे मॅडम ज्यांची शिस्त ही सगळ्यांना लक्षात घालण्यासारखी होती. सो त्यांना एकदा मी मनपूर्वक म्हणजे अतिशय अंतःकरणाने मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानते ह्याकरता की तुमचे संस्कार, शालेय संस्कार तुम्ही आमच्यावरती दिले, जे घडवले. तुमचं प्रोत्साहन आम्हाला अतिशय ऊर्जा देत होतं आणि ती ऊर्जा अजून पण टिकलेली आहे आमच्या सर्वांमध्ये. आणि हे ज्ञानमंदिर आहे. आज जिथे आपण आहोत, जे घडलो आहोत, किंवा आपण आल्यानंतर मला घरापर्यंत चालत सोडवायला इतके मामा आले होते. सो ही सगळी हे ऋणानुबंध आहेत जे आपण परत इथे आलो आहोत आणि एकत्र जमलो आहोत. फक्त शिक्षकच नाही, विद्यार्थीच नाही, तर आपण प्रत्येकाने माती डोक्याला लावावी इतकी पावन ही ज्ञानमंदिर आहे असं मला वाटतं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रत्येकासाठी आणि माझ्यासाठी पण. थँक्यू सो मच. शेवटचं पंकज ओहळ आपलं मनोगत व्यक्त करेल, त्याच्यानंतर आपल्या शिक्षकांचं सगळ्यांना मनोगत ऐकायचे. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे शिक्षक वर्ग, सन्माननीय पाहुणे, शैलेशजी जगताप आपले कमिटीचे मेंबर, त्यानंतर राज निकम साहेब आणि आमच्या मुख्याध्यापिका ज्या आम्हाला 5वीला वर्ग शिक्षक म्हणून लाभल्या होत्या इंग्लिश या विषयासाठी, त्यांनी आम्हाला आज घडवलं, चिमटा घेऊन घडवलं या नारायणी मिस यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. प्रशांत आणि आम्ही ज्यावेळेस गेट टुगेदर करायचं ठरवलं त्यावेळेस गेट टुगेदर करण्यासाठी एक ग्रुप सोशल मीडियावरती क्रिएट करण्यात आला. त्याचा ॲडमिन होता रोहित झांबरे, जो आता पोलीस आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस म्हणून कार्यरत आहे. तो त्यांनी ग्रुप क्रिएट केला, पण ग्रुप क्रिएट केल्यानंतर तोच गायब झाला. त्यांनी ग्रुप क्रिएट केला आणि तोच गायब झाला. असो, पण याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा आहेच. त्याचप्रमाणे गायकवाड असेल, आमचे सर्व सहकारी मित्र असतील, अजयजी खरात, रविकांत खोडे, अक्षय डोळस असतील, राहुल अभंगे, अनिकेत जाधव, हे सगळे आमचे सहकारी मित्र आहे. त्यांचा देखील खारीचा वाटा आहे. आणि या शाळेने आम्हाला खूप काही शिकवलं, खूप काही दिलं. ते आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत ते या शाळेमुळेच आहे. जगताप सर असतील, मेढे सर असतील, सोमवंशी सर, अक्षर घालता आलं नाही, त्यामुळं पंकजचे पण मी आभार मानतो की त्यांनी पॉझिटिव्हली सगळं पटकन अरेंजमेंट केली आणि आपल्या सगळे जुने लहानपणीचे मित्रमैत्रिणी आता कसे दिसतात, कोण काय करतंय,
आता सगळ्या आठवणी तेच ताज्यात बोलताना सगळं आठवतं. आपण इकडे यायचो, इथं अन्नाची इडली खायचो आपण, तिकडे गेटपाशी खाऊ घ्यायचो 1-2 रुपयाचं, मक्याचा चिवडा घ्यायचो, परत अजून बटाट्याचा चिवडा घ्यायचो. हा असंच हसत खेळत. सोमवंशी सर होते, सोमवंशी सरनं सॉरी म्हणली की काय म्हणायचे आपल्याला? सॉरी काय साबण आहे का धुतलं लगेच जाईल? सर आठवलं का सर? खूप अशा लहानपणीच्या आठवणी आहेत. कंटाळे सर होते, एका ठोक्यात डोळे पांढरे करून म्हणायचे, परंतु त्यांची दहशतीमुळं आपण सगळे इकडे घडलो, नाहीतर आजपर्यंत कुठेतरी आपण वायपट असे गेलो असतो. तर सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि आपलं 2 भाषण संपवतो. धन्यवाद. प्रथमतः आपल्या जे शाळेमध्ये माझी शिक्षिका होत्या त्यांच्यापैकी गिरी मॅडमला मी इथं मंचावर बोलवतो. ते आपले 2 शब्द व्यक्त करतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वात प्रथम माझे आदरणीय संस्थाचालक, माझे सहकारी शिक्षक शिक्षिका, आत्ताच्या मुख्याध्यापिका प्रमिला नारायणे मॅडम, मामी आणि माझे उत्सव मूर्ती तुम्ही विद्यार्थी आहात. आजचे उत्सव मूर्ती तुम्ही आहात. मी पुण्यातल्या बऱ्याचशा शाळा ज्या नावारूपाला आजही मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, केवळ माझी विद्यार्थी यांनी सहकार्य केल्यामुळे त्या आज इतक्या मोठ्या झालेल्या आहेत की त्यांनी आर्थिक मदत करून, ओळखीचा फायदा करून विद्यार्थी संख्या वाढवली, शाळेची गुणवत्ता वाढवली. शाळेत ज्या काही कमी असतात, त्रुटी असतात भौतिकदृष्ट्या, त्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा मला हुजूरबागा, आपटे प्रशाला, माझ्या घराजवळच्या ज्या ज्या शाळा मी बघते, तर तिथे मी शाळेत पाऊल ठेवलं रे ठेवलं. अर्थात मी पुण्यात असल्यामुळे बरेचसे माझ्या शिक्षण क्षेत्राशी खूप मोठा संबंध आहे की सर्व शाळा इलेक्शनला उभं राहिलं, त्यामुळे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी वर्ग, पुण्यातल्या सर्व शाळा की जिथे ॲडमिशनसुद्धा आजच्या काळातसुद्धा मिळत नाही. पण माझी एकमेव शाळा अशी आहे आजही, रेंजिल सेकंडरी स्कूल, की कोणीही या, परिस्थिती असू दे, आर्थिक परिस्थिती नसू दे, पण माझ्या या विद्यार्थ्याला अगदी कुणाची ओळख नसताना सुद्धा इथे ॲडमिशन मिळेल. याचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि जरी आपण सगळ्या शाळा आपल्या ओळखीच्या असल्या, आपली गुणवत्ता कितीही उच्च असली, तरी आपली ही रेंजिल सेकंडरी स्कूल आपली कर्मभूमी आहे, तुमचीही आणि आमचीही. पुन्हा एकदा टाळ्या. माझे संस्थाचालक, माझे शिक्षक कधीही तुम्हाला चांगले गुण आपल्याला साकार करण्यासाठी त्यांनी अडवणूक केलेली नाही आहे. आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्यांनी घालवल्या आहेत आणि आपल्याला सगळ्यांना, अगदी मी पुन्हा माझ्यासुद्धा विद्यार्थी जीवनात गेले तुमच्याकडे बघून, की असं म्हणतात की व्यक्ती शेवटच्या जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असते आणि आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चांगले गुण घेत असतो. पण माझी ही रेंजिल सेकंडरी स्कूल मी कधीही विसरणार नाही. अगदी मी आजही या शाळेत, ज्या 15 मे 82ला माझं या शाळेमध्ये मी जेव्हा रुजू झाले, त्या दिवसापासून मी शाळेच्या पायरीला नमस्कार करते, तर आजपर्यंत मी नमस्कार करते की काही ना काही आपले एकमेकाशी ऋणानुबंध बांधलेले आहेत, म्हणून आपल्या भेटीगाठी होतात आणि आपण एकमेकाला चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने सुसंवाद करून एकमेकाशी बोलू शकतो, आपुलकीने बोलू शकतो. आणि याचे तुम्ही आम्ही सगळेजण आपण ऋणानुबंध कायम जपत राहू, याचं संवर्धन करू, आपली शाळा खूप मोठी करू या जगाच्या पाठीवर. विद्यार्थी वर्ग तर अतिशय आपुलकी, आजही आपल्या शाळेचा विद्यार्थी वर्ग अतिशय चांगला आहे.
मी कधीच आपल्या शाळेला नाव ठेवणार नाही. माणसाच्या सवयी वाईट असतात, माणूस वाईट नसतो. आणि त्या वाईट सवयी घालवण्याचं काम पण आपण एकमेकाच्या सहकार्याने करत असतो. एक गोड बोलून, समजून सांगून की तो चांगल्या मार्गाला कसा येईल, की त्याचं नुकसान होता कामा नये, तो आदर्श नागरिक कसा घडेल, असं आम्ही कायम सर्व शिक्षक घरी अगदी असलो तरी आमच्या डोक्यात सतत विद्यार्थ्यांचे विचार असतात. मी आजही रिटायर होऊन 4 वर्ष 4थं वर्ष चालू आहे मला, पण मी अजूनही माझ्या विद्यार्थ्यांना विसरू शकत नाही. की बऱ्याचदा मी म्हणते घरात की माझे विद्यार्थी मला मी विसरू शकत नाही. तुमची कळत नकळत आठवण येतेच मला. अगदी आपण कितीही म्हटलं विसरायचं खूप कामाच्या गडबडीत की नाही, आपण विसरू शकत नाही. कारण आमचा सगळ्या शिक्षकांचा जो हाडाचा शिक्षक आम्ही बनलो या शाळेमध्ये. आम्ही आमचं प्रशिक्षण घेऊन आलो, पण जे काही आमच्या त्या काळात मुख्याध्यापक होते, वरिष्ठ शिक्षक होते, संस्थाचालक होते, त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे आणि आम्हाला छान घडवलेलं आहे. आणि माझा आधारस्तंभ माझा विद्यार्थी वर्ग आहे, जो काही आमचाही उत्कर्ष झालेला आजपर्यंत, आणि जे काही आम्हाला आजपर्यंत समाजामध्ये, देशामध्ये, अगदी परराज्यात आम्ही गेलो, परराष्ट्रात गेलो, दुसऱ्या देशात गेलो, तर पटकन मला विचारलं जातं की मॅडम तुम्ही कुठल्या आहात. मला माहितीच होतं की तुम्ही पुण्याच्याच असाल. आणि रेंजिल सेकंडरी स्कूलचं नाव घेतलं तर आपल्या स्कूलचं नाव खूप मोठं होतं. की याचं कारण की आपला विद्यार्थी वर्ग सुद्धा न कळत शिक्षकांना घडवत असतो. तुम्ही सुद्धा खूप मोठे वाटेकरी आहात आमच्या जीवनाचे. आम्ही सुद्धा तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकत असतो, स्वतःला न कळत घडवत असतो. आम्ही प्रशिक्षण जरी घेऊन आलेलं असेल तरी माझा विद्यार्थी वर्ग हा माझा देव आहे आणि त्या देवाला मी शेवटपर्यंत विसरणार नाही. त्या देवाचं मी पूजन करेल आणि कायम त्या देवाला मी माझ्या हृदयात स्मरणात कायम ठेवेल. धन्यवाद. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय भारत. आणि रेंजिल सेकंडरी स्कूल जिंदाबाद, रेंजिल सेकंडरी स्कूल जिंदाबाद. जोरात म्हणा, रेंजिल सेकंडरी स्कूल, रेंजिल सेकंडरी स्कूल. तुम्हा सर्वांचं आभार मानते. आणि माझी विद्यार्थी प्रशांत गायकवाड, रविकांत, त्यांचा फोन आला मला आणि नकळत माझ्या मनाला वाटलं की आपण माझ्या मुलांसाठी तरी मी जाणार शाळेत. इतके आम्ही हृदयाने तुमच्याशी जोडलेले आहोत. धन्यवाद. अगदी त्यांच्या तेजस्वी रूपाने, तेजस्वी आवाजाने गिरी मॅडमनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करून ठेवलेले आहे आणि त्यांच्या मनाच्या भावना सगळ्यांना कळलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी आता दुसऱ्या शिक्षकांना विनंती करतो, ते म्हणजे आमचे मेढे सर आपल्याला 2 शब्द संबोधित करतील. महाकारुणी शाक्यमुनी जगदवंद्य जगद्गुरु तथागत गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांच्या स्मृतीला अभिवादन, त्यांच्या आचार विचारांना त्रिवार वंदन. या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे प्रमुख पाहुणे निकम साहेब, माजी मुख्याध्यापक जगताप सर, सोमवंशी सर, माजी मुख्याध्यापिका गिरी मॅडम, आद्य मुख्याध्यापिका नारायणी मॅडम, त्याचप्रमाणे आरती कुमरे मॅडम, कांबळे मॅडम, निकम मॅडम, त्याचप्रमाणे शेलार मॅडम म्हणजे सोनवणे मॅडम. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले
सर्व माझे प्रिय मित्र, माझे प्रिय मुले, त्याचप्रमाणे माझ्या या उपस्थित असलेल्या सर्व प्रिय विद्यार्थिनी आणि माझ्या लाडक्या मुलींना, सर्वांना मेढे सरांचा नमस्कार. ज्या वेळेला तुम्ही या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन आलात, वडिलांच्या आई वडिलांच्या मानाने म्हणजे ओबड दगड जे असतात तसे तुम्ही आमच्या हवाली करून ठेवलेले होते आणि त्याच्यावरती नक्षीकाम करणं, त्यांना घडवायचं काम करणं हे आमच्याकडे होतं. आज ज्या सुंदर मूर्त्या निर्माण झालेल्या आहेत आणि माझ्या समोर बसलेले आहेत, त्या ओबड मूर्त्यांमधूनच इतकं उत्तम प्रकारचं शिल्प माझ्या समोर आहे आणि ते पाहिल्यानंतर मीच माझं शिल्प मी अशा पद्धतीने रंगवलं होतं किंवा तयार केलेलं होतं, माझ्यावरतीच विश्वास नाही. अतिशय सगळ्या मुलांना म्हणजे माझ्या मनामध्ये जी एक सुरुवातीच्या काळामध्ये मी मुलांना सांगायचो, मला तुम्हाला मॅडम म्हणून बघायचं आहे, मोठे ऑफिसर म्हणून बघायचे आहेत. कारण त्या काळची परिस्थिती अशी होती, प्रतिकूल परिस्थिती होती, परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही आज अनुकूल परिस्थिती निर्माण केलेली आहे. माझं स्वप्न जे होते ते साकार झालेलं आहे. तुमच्या प्रगतीमध्ये हा माझा आनंद आहे. तुमची मुलं म्हणजे माझी नातवंड. मी विचारलं की माझे नातवंड कसे आहे, अति सुख आहे. तुमचं सुखा समाजाचा संसार बघून मी अतिशय आनंदित झालेलो आहे. माझं मन सुपा एवढं मोठं झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुमची प्रगती सतत अशीच राहो, प्रयत्न करा. कारण काय की कष्ट केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नाही. त्याला म्हणतात, सांगतो स्पष्ट, करा कष्ट, सांगतो स्पष्ट, देव काही देत नाही. करा कष्ट, सांगतो स्पष्ट, देव काही देत नाही. तिचं लग्न झालं, लग्नाला मी गेलो होतो. तिच्या मुलीला तिने इतकं शिकवलं, ती मुलगी नायजेरियामध्ये आता, आणि या नायजेरियामध्ये असणारी तिची मुलगी ती घेऊन 27 वर्षानंतर मला भेटली शाळेमध्ये येऊन. ती मुलगी मोठी झाली होती आणि त्या मुलीला सांगितलं, हे माझे गुरु ज्यांनी मला घडवलं आणि यांच्यामुळे मी शिकले. आणि आमच्या तिघांचा तिने फोटो काढला. त्या तुटणारं त्यांचं आणि आपलं एक घट्ट असं बांधलेलं नातं आहे. तर हे नातं तुमचं व शिक्षकांचं असंच राहो. वेळोवेळी जगताप साहेबांनी सांगितलं तसं आपण भेटत राहो, आठवणी राहो. नेहमी तुमचे एकमेकांचे असे कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आयोजित व्हावं, त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांना देखील बोलवावं ही देखील इच्छा व्यक्त करतो. व जास्त वेळ न घेता जेवण देखील गार होत आहे. आज रविवारच्या निमित्ताने मस्त बिर्याणी केलेली आहे. प्रशांतने मगाशीच सांगितलं, चिकन पण आहे, व्हेज पण आहे. अभी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. एक ऐसी लगन मेरे लम्हे में, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. पतंग जैसी मेरी जिंदगानी नहीं.
जैसे मेरी जिंदगानी नहीं, कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है। बरसों के पुराने जख्म को मरहम लगा सा है, कुछ ऐसी लगन है मैं, ये लम्हा कहा था मेरा, अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। थैंक यू सो मच, थैंक यू। सात जणांचा करूया. केक कटिंग साठी सर्व सगळ्यांनी समोर यायचंय. समोर यायचं आहे आणि मग वृक्षारोपण करून आपण जेवणाचा स्वाद घेऊया. या मागे ना सगळ्या फोटो घे. सगळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपला केक कटिंग करतोय आपण शाळेसाठी. टाळ्या वाजवा टाळ्या. शाळेचं केक कटिंग करतोय आपण. टाळ्या वाजत राहिले पाहिजे. शाळेने आपल्याला घडवलं त्यासाठी टाळ्या. खूप खूप आभार. अक्षय डोळ, सुमेध गायकवाड यांनी स्टेजवर या. माझे मित्र अजय खरात, रविकांत पुढे यांनी देखील स्टेजवर यावं. अनिकेत जाधव आम्हाला अनिकेत जाधव हा आपल्या अजय शाळेसाठी खरात, रविकांत पुढे त्याच्यातर्फे संविधानाची प्रियंबल हा अनिकेत जाधव त्याच्यातर्फे शाळेला देत आहे. सो एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अतिशय सुंदर गिफ्ट आहे, कारण संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकात तो बाबासाहेब आहे आणि तो जिवंत राहिला पाहिजे. त्याकरता एकदा जोरदार टाळ्या. आणि हे गिफ्ट नारायणी मिस स्वीकारतील आणि हे गिफ्ट आहे ते मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये राहील. आणि प्रमुख पाहुणे यांना मी वृक्षारोपणासाठी खाली बोलवत आहे. झाडं घेतली कडनं 6 झाडं आहेत.
भूगोलाचा तास आहे, सर काय शिकवतात ऐका. काय कुणाकुणाच्या वया पूर्ण आहेत, कुणाकुणाच्या अपूर्ण आहेत, त्याची सांगू नये माझी पूर्ण आहे. एका वेळी एक बोलायला तर आपल्याला सगळ्यांना ऐकायला येईल, त्या व्हिडिओमध्ये पण तसंच मिळेल. त्याच्यामुळे आपण प्रत्येकजण एक बोलत. मेढे सर बोलतील, सगळेजण शांत ऐकून घेतील. त्याच्यानंतर सरच स्वतः हजेरी घेणार आहेत. सर स्टार्ट. आम्ही दुसरं आलं सर टॉयलेटला गेला होता सर. गेला बाहेर. दस्तर कोण झटकणार होतं? दस्तर झटकून येत पटकन. डस्कर आहे का? हजेरी घ्यायची गरज नाही, सगळे ऑल प्रेझेंट. असं वाटतंय 2006चा आणि 2007चा वर्ग आता पुन्हा भरलेला काय? हा काय अशाच प्रकारे तुम्ही एकत्र निर्णय झाला, एकमेकांना भेटत चला. तुमची प्रगती पाहिली, तुमच्या काही मुला मुलींचे लग्न वगैरे झाले की आम्हाला कळवत चला. आम्ही आहे तोपर्यंत निश्चितच तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सामील होऊ, एकत्र येऊ आणि आनंद असेल तो द्विगुणित करू. सगळ्यात म्हणजे मी स्टेजवरती बोलता येतं खूप. आता प्रशांत NCC मध्ये होता, खोटं नाही सांगत तुम्हाला, माझा मुलगाही होता त्यावेळेला, आम्ही सिंहगडला होतो. जेवायला बसलो 2-2, 3-3 पुऱ्या सिंहगडला असतात. म्हटलं 1-1, 2-2 पुरी मला वाढायचे नाही, पुऱ्या आणून ठेवली. 40 पुऱ्या खाल्ल्या पाहिजे. 40 पुऱ्या, भाजी, गुलाबजाम. दुसऱ्या दिवशी सांगितलं की सर आम्हाला नॉनव्हेज पाहिजे खायला. मग आम्ही प्रयत्न केला आणि मग चिकनचं जेवण NCच्या मुलांना सगळ्यांसाठी. आता त्या भाकरी मोठमोठ्या आहेत, एक भाकरमध्ये एक मुलाचा 8 पाहिजे. प्रशांतने 4 भाकरी चिकन केलं. माणूस नाही करतो, ते श्रम असतात, ते श्रम. मला खूप आनंद झालेला की सर्वांना भेटून तुमच्या अशीच प्रगती हो आणि तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे. तुमचं जीवन जे आहे सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, प्रगतीचं आणि शेवटचं म्हणजे आरोग्याचं. शेवटी मी फक्त तुम्हाला एक विनंती करणार आहे. शेवटची विनंती एक हात जोडून तुम्हाला आणि तुम्हाला देखील, जर तुमच्या घरामध्ये आमच्यासारखे म्हातारी माणसं जर असतील, आई वडील, सासू सासरे असू द्या, मुलांचे देखील सासू सासरे हे तुमच्या आई वडिलांप्रमाणे आणि मुलींना सुद्धा सांगतो की तुमचे सासू सासरे ते आई वडिलांप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये जाऊन तिथं स्नान केलं तुम्ही तर कधी तुम्हाला पुण्य मिळणार. परंतु आई वडिलांची तुम्ही जर उत्तम प्रकारची सेवा जर केली, आलं लक्षात की हा काळ वेगळा आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर वृद्धाश्रम काढली गेलेली आहे. परंतु आपल्या आई वडिलांना अशा उत्तम प्रकारे त्यांना वागणूक द्या, त्याची फळं तुम्हाला 100% निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमचं जीवन सुखाचं नाही, समृद्धीचं नाही. आई वडिलांना तुम्ही बघायला वाईट बोलू नका. कारण ज्यावेळेला माणसं ज्यावेळेला वयस्कर होतात ते अगदी पुन्हा लहान होतात आणि चिडचिड करतात आणि आपल्याला मग ते आवडत नाही. आता त्यांना ते माहिती नाही की बा हे नवीन मुलं आहे, या नवीन मुलांच्या जीवनामध्ये आपण ढवळाढवळ करायचे नसते. तुम्हाला एक सांगतो, नवीन आता तुमची जे नवीन पिढी जी आहे त्या नवीन सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असतात. जुन्या लोकांना ते आवडत नाही. परंतु जुने जे असतात तरी ते आपण सोडून द्यायचं आणि नवीनच्या पद्धतीमध्ये त्या मुलींमध्ये समरस झाला तर मग त्या मुलांना काही वाटत नाही. तर त्यांना साधं ठोकायचं नाही, त्या आई वडिलांना पण कळायला पाहिजे. परंतु ती कशी असू द्या, त्या आपले वडील आई वडील आहेत, त्यांनी तो 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये
त्याने तो गोळा मागवलेला असतो आणि तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल किती प्रेम आहे तसं ते सासू सासरे जे असतील त्या मुलांचे आई वडील जे असतील तर तेवढंच प्रेम त्या मुलांना पण असतं ना. म्हणून त्यांची चांगल्या प्रकारची सेवा करा. हे बाहेर गेल्यानंतर नदीमध्ये इकडे तिकडे स्नान केलं मग त्याच्यामध्ये राहणारे बेड काय मासे येताना किती पुण्य मिळत असेल. एकदा तुम्ही एकच डुबकी लावणार बाहेर निघणार मग ते मासे आहेत तिकडे बेडका आहेत कितीतरी प्राणी मग त्यांना किती पुण्य मिळत असेल. अंधश्रद्धेच्या मागे लागायचं नाही. चांगले विचार ठेवायचे चांगलं वागायचं भांडणं करायचं नाही घरामध्ये ऍक्सेप्ट करायचं. नवरा बायको जे आहे तुम्ही एकमेकांवरती विश्वास जर दाखवला मित्रांनो तो तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. याच विश्वासानं तुम्हाला आणि या मुलांना देखील त्यांच्या पत्न्या जे आहेत त्या रविवारचा दिवस त्यांना सोडलेला आहे तो त्यांच्यावरचा तो विश्वास आहे. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले माझी